अधिक मास महात्म्य अध्याय 8. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी म्हणाले. पुढे सुदेव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्यकर्मे करीत दिवस घालविले. पुढे असे झाले की मुलाला 12वे वर्ष लागले. काही दिवस लोटले. सुदेव ब्राह्मण दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला असता शुकदेव आपल्या मित्रासह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला. सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. मुलांना चुकविण्यासाठी शुकदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला व त्याचे प्राण गेले. त्याचा देह तळाशीच अडकून राहिला. पुष्कळ वेळ झाला तरी तो वर येईना. तेव्हा मुले घाबरली. ती आक्रोश करीत शुकदेवाच्या घरी गेली व त्याच्या आईला ओरडून सांगू लागली, "अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला हो." गौतमी दुःखाने बेशुद्ध पडली. तेवढ्यात सुदेवही वनातून आला. त्याने हंबरडाच फोडला. पुत्राचे प्रेत बाहेर काढण्यात आले. ते मांडीवर घेऊन सुदेव विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करू लागला. नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून तो, "कसा रे तू आम्हाला सोडून गेलास आणि विधाता तरी असा निष्ठुर कसा झाला?" असे म्हणत त्याने एकीकडे सतत श्रीहरीला हाका मारणे चालू केले. त्यावेळी आश्चर्य असे की अकाली पाऊस आला. 1 महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता. सुदेव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करीत तसेच बसून देवाचा धावा करीत राहिला. योगायोग असा की ज्या महिनाभर पाऊस पडला तो पुरुषोत्तम मास होता. अशा प्रकारे न कळत सुदेवाकडून त्या महिनाभर नाम, उपवास व हरिनामस्मरण झाले. त्यामुळे हरी प्रसन्न झाला. त्याने त्या मुलाला जिवंत केले आणि त्याला दीर्घायुष्य आहे असे सांगून हरी सुदेवाला म्हणाला, "येथे आता तुम्ही पुष्कळ वर्षे सुख भोगाल व पुढील जन्मी तू दृढ धन्वा राजा व गौतमी ही तुझी गुणसुंदरी नामक पत्नी होईल. हा तुझा पुत्र शुक पोपटाच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करील." इत्यादी सर्व भविष्य सांगितले. आपल्या हातून कोणते तप घडले हे अत्यंत आनंदित झालेल्या सुदेवाने विचारले तेव्हा श्रीहरी काय म्हणाला ते पुढील अध्यायात दिले आहे.